नामदेव महाराज म्हणतात, एक एक ओवी इतकं लक्ष देऊन ऐका. पहा, अंगी असावे वैराग्य बळ, सर्वाभूती दया आढळ, मी तूपणाची खळखळ, प्रपंच तळमळ नसावी. अंगी असावे वैराग्य बळ, वैराग्य असावं मनामध्ये, वैराग्य असावं अंगामध्ये, आणि प्रत्येक जीवाविषयी दया असावी. प्रत्येक जीवाविषयी मनामध्ये दया असावी, प्रपंचाची तळमळ नसावी. जो भक्त आहे का, अहो ज्यानं आपलं सर्वस्व भगवंतावरती अर्पण केलं, सर्वस्व, तो प्रपंचाची तळमळ कशाला करेल? प्रपंचाची तळमळ नसावी. आणि मग भक्तीचे लक्षण सांगत असताना नामदेव महाराज पुढे काय सांगतात पहा. आईसी सिद्धी होताची जाण, तयासी म्हणावे शुद्ध भजन, अंगी जरी हे नसेल चिन्ह, तरी व्यर्थ साधन कासया. अशी जर स्थिती असेल ना, तरच शुद्ध भजन म्हणा. नाहीतर कितीही साधना केली ना, काही जरी केलं, जर अंगामध्ये जर वैराग्य नसेल, भूतदयेविषयी, या प्राणी मात्राविषयी मनामध्ये जर दया नसेल, कोणत्या कामाची ती भक्ती? कशाला साधन करायचं? बाह्यात कार्य केले न म्हणून, अंतरी आठविले दोष गुण, जेवी मक्षिका समवेत पक्वान, अति आदरे जेवीला. अंतरी आठविले दोष गुण, बाह्यात कार्य केले न म्हणून, बाहेरून भगवंताला या ठिकाणी नमन करत आहे, परंतु दोष आहेत हृदयामध्ये, मनामध्ये दोष आहेत. मनामध्ये काय अर्थ आहे? ग्रंथकर्त्यांनी उपमा कशी दिलेली आहे? जेवण करत असताना मक्षिके समवेत, अहो भोजन करत असताना माशा पडल्या ताटामध्ये, तो माशा सहित खाल्ला. मक्षिके सहित पक्वान, काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? ते भोजन सार्थक होईल, ती भक्ती सार्थक होईल. ज्या भक्तीमध्ये वैराग्य नाही, ज्या भक्तीमध्ये प्राणी मात्राविषयी दया नाही, ती भक्ती सफळ ठरेल? नाही ठरणार. किती गोड भावार्थ सांगितला आहे पहा. उत्तम मध्यम नाठवे जाण, तेची जाणावे अखंडन मन, अंतरी स्वानंदाचे जीवन, नाही खंडन तयासी. विश्वी विश्वंभर व्यापला जाण, निश्चल बोधे स्थिरावे मन, याची नावे म्हणी जे ध्यान, आनंद घन अक्षयी. उत्तम मध्य, ज्याच्या मनामध्ये काय हे नाही, ज्याच्या अंतरामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये स्वानंद भरून उरलेला आहे, ती भक्ती. आणि विश्वामध्ये विश्वांभर व्यापलेला आहे, आणि याची नावे म्हणजे ध्यान, आनंद घन अक्षयी. आनंद घन आहे अक्षयी, सदा सुख येऊ द्या दुःख येऊ द्या, सुखाला दुखाला समसमान मानणारा भगवंताचा भक्त, ती भक्ती, ती आहे भक्ती. आता झाली भक्ती, आता श्रवण. बघा कसं सांगतात, आता कैसे करावे श्रवण, स्वामींनी पुसिले मज कारण, जेवी नादलुब्ध होनी हरिण, जाय विसरून देह भाव. हरिणीला काय आवडतं? नादलुब्ध होऊन हरिणी ऐकते. ग्रंथकर्त्यांनी पारधियाचं गायन वर्णन केलेलं आहे. जो पारधी आहे का, गोड गायन करतो, गोड, आणि त्याच्या गाण्याला हरिणी नादलुब्ध होऊन ऐकते. हो, देहभान विसरते.
आणि मग बाण काढतो आणि बाण काढून त्या हरिणीची शिकार करतो. त्या गाण्याला नादलुब्ध झालेली हरिणी समोर कोण आहे नाही पाहत. गायन कुठून येत आहे, काय सुंदर गायन करीत आहे. नादलुब्ध होते हरिणी गायनाला. आणि तसं करावं भक्तीमध्ये, भजन श्रवण कसं पहा. श्रवण भक्ती आज कारण म्हणती सज्ञान अनुभवी. तयारीती तल्लीन मन करुणी ऐकावे हरि कीर्तन. भगवंताची कथा ऐकत असताना त्याप्रमाणे कथा ऐकावी. भगवंताचं कीर्तन ऐकत असताना त्याप्रमाणे कथा ऐकावी. नादलुब्ध होऊ नये त्या हरिणी सारखं. व्यवहारी ठेवूया चित्त कृपण जैसा द्रव्यसा चित्त. त्याच रीती विचारी सहित मनन निश्चित या नाव. मनन कशाला म्हणा, मनन व्यवहारामध्ये या ठिकाणी चित्त ठेवून कृपण कसा द्रव्याचा संचय करतो त्याप्रमाणे करावा मनन. आता म्हणतात निधिध्यास कसा करावा. निधिध्यास तो कैशारी जेवी परपुरुष लावूनी प्रीती. चारिणी मंदिरी रहाटती लौकिक स्थिती सारेख्या. ग्रंथकर्त्यांनी जारिणीचं उदाहरण दिलेलं आहे. परपुरुषावरती ज्या प्रीती ठेवून असतात, परपुरुषावरती ज्या नजर ठेवून असतात त्या जारिणी सारखं त्यांचं ध्यानच तेवढं होतं. निधी ध्यास, छंद, ध्यासच लागलेला त्या गोष्टीचा, छंदच लागलेला. आणि जारिणी मंदिरी रहाटती लौकिक स्थिती सारीखी. ज्यांना त्या गोष्टीचा छंद लागलेला आहे त्यांच्यासारखी भक्ती करावी. ग्रंथकर्त्यांनी उपमा दिलेली आहे. किंवा दुसरं उदाहरण, चातक वसे भूमंडळी परी त्याचे लक्ष मेघ मंडळी. कमळिनी राहिल्या सरोवरी परी भास्करावरी मन त्यांचे. चातक पक्षी भूमंडळामध्ये जरी राहत असेल तरी त्याचं लक्ष नभोमंडळाकडे राहतं. जमिनीवरचं पाणी नाही पितो, नभोमंडळाकडे त्याचं लक्ष राहतं. आणि कमळिनी सरोवरामध्ये जरी असल्या तरी सूर्याकडे कमळिनींचं लक्ष असतं. त्याप्रमाणे भक्ती करावी, त्याप्रमाणे निधिध्यास राहावा. किंवा गाय डोंगरावरती चरत असताना आपल्या वत्साकडे गायीचं लक्ष कसं असतं त्याप्रमाणे. किंवा नातरी चित्त ठेवून चोरीवर एखादा सोनार अलंकार दागिने घडवत असताना चोरीवर त्याचं लक्ष असतं. कुठं सोनं आणावं, कुठला मासा मारावा, कुठून सोनं काढता येईल, त्याचं लक्ष कसं चोरीवर असतं तसं लक्ष ठेवावं म्हणतात. नातरी चित्त ठेवून चोरीवर सोनार घडती अलंकार की दुरी असून चकोर रोहिणीवर लक्षिती. चकोर दुरी असतात परंतु लक्ष कोणाकडे, रोहिणीवर, चंद्राकडे. चकोराचं लक्ष जसं चंद्राकडे आहे तसं माणसाचं मन भक्तीमध्ये राहावं. अशा अनेक उपाध्या सांगितल्या की चित्त की कुंभ घेऊन शिरावरी मोकळ्या हाती चालविणारी लक्ष ठेवून दुडीवरी लोकाचारी बोलत. स्त्रिया पहा, ग्रंथकर्त्यांनी उपमा कशा दिल्या. स्त्रिया डोक्यावरती या ठिकाणी कुंभ ठेवतात, माठ ठेवतात, घागर ठेवतात, किंवा काही शेताकडे जात असताना भाकर ठेवलेली असेल त्याला धरत नाही. आता माठ आहे, माठामध्ये पाणी आहे, डोक्यावरती घेतलेला माठ आहे, त्याला न धरता त्या चालतात, बोलत चालतात. परंतु त्यांचं लक्ष कुठं आहे, कुंभावरती लक्ष आहे. कुंभ पडणार तर नाही. तसं लक्ष माणसाचं हे संसार करत असताना, प्रपंच करत असताना परमार्थावरती, भगवंतावरती माणसाचं लक्ष राहावं. तशी भक्ती करावी.
नामदेवरायांचे बोल आहेत. ज्ञानदेव ऐकायला आहेत, तीर्थयात्रा करत जात आहेत. संताची संगती का लाभावी हो? याच गोष्टीसाठी. काही क्षणाचा सहवास माणसाचं आयुष्य सार्थक करून जातात. नारद मुनींचा सहवास किती क्षणाचा होता. वाल्या कोळीचा वाल्मिक मुनी होऊन गेला. संगती इतका संगतीचा असर होऊन जातो. आपल्या गरुड पुराणामध्ये बब्रुवाहन राजाने प्रेताचे अंत्यसंस्कार केले होते. बब्रुवाहन राजा शिकारीसाठी गेले असताना चुकून एका वनामध्ये गेले, हरणीच्या पाठीमागे. आणि ज्यावेळी थकून शांत एका झाडाखाली बसले, त्यावेळी प्रेत त्यांच्या समोर आला. अंगामध्ये प्रेतभाव होता, परंतु बब्रुवाहन राजाचा या ठिकाणी संगती लाभली काही क्षणासाठी आणि त्याची प्रेत कळा मावळून गेली. पहा, संगतीचा इतका मोठा प्रभाव आहे. गरुड पुराणामध्ये खूप गोड कथा आलेली आहे. ती बब्रुवाहन राजाची कथा ऐका. या पुराण कथेवरती आपण ते कथा अपलोड केलेली आहे. ऐका कसे प्रेताचे अंत्यसंस्कार केले, त्याला मुक्ती दिली. हे आहे संगतीचा महिमा. म्हणून करावी संगती. ज्ञानदेव नामदेवराय यांच्या कथा ऐकत चाललेली आहे. माऊली ज्ञानोबा आहे पहा. आणि मग कसं चित्त ठेवून पुष्पावर मिलिंद आकाशी देत गुंजार, तेवी बाह्यात कार्य करुणी संसार अंतरी श्रीधर असावा. पुष्पावरती चित्त ठेवून भुंगा ज्याप्रमाणे मकरंद घेत असतो ना, तसं संसार करत असताना भगवंताच्या भक्तीमध्ये राहावं आणि भगवंताच्या भक्ती सोबत संसार करावा. सर्व भावे विठ्ठल चित्ती रूप पहावे, सर्वाभूती रजतम टाकुनी निश्चिती सप्रेम चित्ती असावे. असंग होऊन एकट सत्व शिव ज्ञानी सुभाट, सप्रेम भक्ती एकनिष्ठतेची श्रेष्ठ म्हणावे. एकांती बैसोनी नित्य निमाने करावे श्रीहरीचे कीर्तन, याही या विरहित केली जी साधने ती बंधने जाणावे. एकांतामध्ये बसावं आणि एकांतामध्ये बसून भगवंताचं ध्यान करावं. कलियुगामध्ये सगळ्यात मोठं नाम सांगितलेलं आहे. या संसारामध्ये कितीही काही जरी केलं ना, मनाला शांती लाभत नाही. शांती नाही लाभत. आता संसारासाठी माणसाला पोटासाठी प्रपंच करावा करावाच लागतो. परंतु खरं सांगू, ज्यावेळी मी कथेला बसतो ना, तुम्ही कथा ऐकण्यासाठी जितक्या गोडीने बसता, जितक्या गोडीने कथा सांगत असताना कधी कथा सुरू झाली आणि कधी कथा संपून गेली, हा वेळ कथेचा 1 घंट्याची कथा असेल, 2 घंट्याची कथा असेल, कधी वेळ निघून गेला कळत नाही. तासनतास देहावरती माणूस राहत नाही, देहबान नाही राहत. कथा सांगत असताना इतकं या भगवंताच्या कथेमध्ये इतकी गोडी आहे, इतका रस ओतप्रोत भरलेला आहे भगवंताच्या कथेचा. ज्याने ही गोडी चाखली का, जो कथा ऐकतो ना दररोज, जो कथा ऐकतो, पहा म्हणजे संसारामध्ये कितीही चिंता असतील, कितीही दुःख असतील, काही गोष्टी असतील, कथा सांगत असताना, कथा तुम्ही ऐकत असताना
सगळे संसारातल्या गोष्टी विसरून जातात, सगळ्या गोष्टी. हा आहे कथेचा प्रभाव. काय आमच्या भगवंताच्या कथेचा विस्तार आहे. काय आमच्या भगवंताच्या कथेमध्ये गोडी आहे. काय आमच्या भगवंताच्या भजनामध्ये गोडी आहे. अहो, हजारो वर्षापासून भगवंताचं भजन चालू आहे. तोच रामकृष्ण हरी म्हणतो आम्ही. पहा किती गोडी आहे. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तोच रामकृष्ण हरीचा बोल मी हजारो वर्षापासून म्हणत आलेलो. हजारो लाखो वेळेस रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कुणाला बोलायचं असेल रामकृष्ण हरी म्हणतो. फोन आला असेल रामकृष्ण हरी म्हणतो. अहो, अवीट आहे भगवंताची गोडी. भगवंताचं नाम वीट नाही, अवीट आहे आमच्या भगवंताची गोडी. आज सुद्धा कीर्तन रूप पाहता किती किती वेळेस ऐका तुम्ही. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी साजनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. तेच भजन म्हणतो, तेच रूपावळी म्हणतो. अजून गोडी वाटते, अजून. रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी साजनी. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा. आज सुद्धा आनंद वाटतो. कितीही गावं वाटतं, कितीही वेळेस गावं वाटतं, कितीदाही ऐकावं वाटतं. हे आहे आपल्या भजनाची गोडी. आनंद वाटतो, मनाला शांत वाटतं. संध्याकाळी झोपत असताना जर कधी झोप लागत नसेल ना, रूपावळी किंवा पोथी जर लावून जर ठेवलं, इतकी शांत झोप लागते का. हा आहे भगवंताच्या कीर्तनाचा, कथेचा प्रभाव. हे आहे भजनाची ताकद. हे आहे आमच्या भजनाचं सामर्थ्य. नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगत असताना तेच सांगितलं. माझ्या मनाला आलेला अनुभव ज्ञानदेवा मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या जीवीचं गुज तुम्हाला सांगत आहे. एकांतामध्ये बसून भजन करावं.